आज साहेबांनी माझ्या एकट्यावरती जबाबदारी टाकली आहे, तसं या शहराचा विरोधी पक्षनेता, गटनेता, शहरप्रमुख, शहराध्यक्ष अशी सगळी कामं मी या शहरामध्ये केलेली आहेत. त्यामुळं मला वाटतं की हे शहरप्रमुख पदाची जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल. सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर जो साऊंड हवा होता एकत्र तो तरी करण्याची आम्हाला 100% संधी आहे आणि त्या संधीचा मी फायदा घेईल. कारण 20 वर्ष सातत्याने या शहरामधला एक लोकप्रतिनिधी, या शहराची विधानसभा असतील, या शहराची लोकसभा असेल, या संपूर्ण निवडणुका लढवण्याचं काम मी केलेलं आहे. पुणे शहर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता नवनिर्वाचित अध्यक्ष शहराध्यक्ष वसंत मोरे आपल्याबरोबर आहेत. तात्या निवड झालेली आहे शहराध्यक्ष म्हणून, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया? आज मान्य उद्धव साहेब, मान्य संजय राऊत साहेब, सचिन भाऊ आणि आदित्य साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती आज जो विश्वास दाखवला आहे आणि संपूर्ण पुणे शहराची शहरप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण शहराची पहिल्यांदाच एक शहरप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. इथून मागेसुद्धा बऱ्याच पूर्वीच्या कालावधीमध्ये एकच शिवसेना शहरप्रमुख असायचा, परंतु गेल्या 7-8 वर्षामध्ये 2 शहरप्रमुख होते. आज साहेबांनी माझ्या एकट्यावरती जबाबदारी टाकली आहे, तसं या शहराचा विरोधी पक्षनेता, गटनेता, शहरप्रमुख, शहराध्यक्ष अशी सगळी कामं मी या शहरामध्ये केलेली आहेत. त्यामुळं मला वाटतं की हे शहरप्रमुख पदाची जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल. आणि विशेषतः हे सगळं करत असताना ज्या जुने शिवसैनिक आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाची गरज, म्हणजे अगदी रामभाऊ पारेखांसारखे जे जुने जाणते शिवसैनिक आजही आहेत, ते त्यांना वाटतं की त्यांना कुठेतरी साईड ट्रॅक केले. अशा सर्वच शिवसैनिकांना, या सगळ्यांना एका मूळ प्रवाहात आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचं कामकाज भविष्यात त्यांनी केलेली आंदोलनं आणि त्यांच्या मार्गदर्शन, कारण त्या काळामध्ये अतिशय अवघड काळ होता तो. एवढा अवघड काळ असतानासुद्धा त्या लोकांनी इथं शिवसेना रुजवली होती. त्यामुळं आज परत एकदा शिवसेना रुजवत असताना त्या लोकांच्या अनुभवात मला फायदा होईल. पण बघायला गेलं तर मागच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने महापालिकेची निवडणूक जर बघितली तर आपल्या पक्षाला मोठं अपयश आलं. प्रामुख्याने आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं, मतदारसंघामध्ये तुमचा जो काही प्रभाग होता इथं सुद्धा आपल्याला अपयश मिळालं. आता शहरामध्ये कशा पद्धतीने बांधणी केली जाणार आहे? कारण जर बघितलं तर पक्षाला मोठं अपयश मानलं जाते, कारण शिवसेना ही पुण्यामध्ये मोठी ताकद असलेली मानली जात होती, परंतु आता 2 गट झाल्यापासून शिवसेनेचं अस्तित्व कमी होत गेलेलं आहे. आता नवीन काय, कशी पालवी फुटेल नवीन? अपयश याला म्हणता येणार नाही, कारण 3.5 लाख मतदान या शहरामध्ये शिवसेनेनं झालेलं आहे आत्ता, आणि 65 ते 66 उमेदवार फक्त या ठिकाणी लढवले होते आणि त्यांना 3.5 लाख मतदान झालं. मला वाटतं तर खऱ्या अर्थानं बाकीचे 2 पक्ष जे आहेत की मग त्याच्यामध्ये विशेषतः शिवसेना शिंदे साहेबांचा पक्ष असेल की ज्यांच्या उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये आहे, तरीसुद्धा त्यांचा आकडा 0 या शहरामध्ये राहिलेला आहे. त्यांचं मतदान जर पाहिलं तर शिवसेनेपेक्षा कितीतरी त्यांना कमी मतदान आहे. आणि मनसेची आमची युती होती, परंतु त्यांनासुद्धा अपयश आलं. शिवसेना आज पुणे शहरामध्ये एक नगरसेवक निवडून आलेले आहे. त्यामुळं आम्हाला सभागृहात बोलण्याची संधी आहे. आमचा नितीनदादा त्या ठिकाणी वारंवार सातत्याने या सभागृहामध्ये भांडताना तुम्हाला दिसेल. सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर जो साऊंड हवा होता एकत्र तो तरी करण्याची आम्हाला 100% संधी आहे आणि त्या संधीचा मी फायदा घेईल. कारण 20 वर्ष सातत्याने या शहरामधला एक लोकप्रतिनिधी, या शहराची विधानसभा असतील, या शहराची लोकसभा असेल, या संपूर्ण निवडणुका लढवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि निवडणुका लढवत असताना मी नुसत्या निवडणुका लढवल्या नाहीत, तर अगदी शेवटच्या तळापर्यंत निवडणुका लढवते. शहरामध्ये माझा स्वतःचा मतदारसंघ नसताना मला जवळजवळ 37,000 मतदान झालेले. मी या ठिकाणी सुद्धा 2 वेळा विधानसभा लढवली आहे आणि दोन्ही वेळेच्या विधानसभेमध्ये सुद्धा माझा प्रभाग हा शेवटी शेपटातला प्रभाग असल्याने सुद्धा मला 37,000 मतदान माझ्या भागामध्ये झाले. त्यामुळं अपयश हे काही असं नाही आहे, परंतु त्या काय झालं, माझ्या प्रभागात माझं अपयश कसं आलं हे सगळं पुणेकरांना माहिती आहे. कशा पद्धतीने मला थांबवण्याचं काम झालं. आणि मला वाटतं की माझी नगरसेवक म्हणण्यापेक्षा आता शिवसेना शहरप्रमुख म्हणायला मला आवडेल. आणि मला आता ते बोलताना जो काही इकडं थोडा जड वाटायचं की नगरसेवक वसंत मोरे, 20 वर्ष सवय लागली होती नगरसेवक वसंत मोरे बोलतो म्हणायची, पण आता शिवसेना शहरप्रमुख वसंत मोरे बोलतोय असं म्हणायची मला अतिशय आवड आहे. आणि त्या पद्धतीने त्या पदाला सुद्धा न्याय देण्याचं काम मी करेन. तुम्ही शहर प्रमुख पदावरती आलेला आहात, आता संघटनेमध्ये कशा प्रकारचे बदल पाहायला मिळतील, नेमक्या काय योजना आहेत आगामी काळामध्ये शहराच्या दृष्टीने? संघटनेमध्ये बदल तर मी सुचवणारच आहे.
त्याच्यामध्ये अगदी संपूर्ण संघटनेमध्येच बदल करावे लागतील. कारण मी गेली 2 वर्ष सातत्याने ज्या गोष्टी पाहतोय की एक 2-2, 4-4 पदं एक समान पद आहेत. त्यामुळे प्रत्येकजण काय करतो, एक दुसऱ्याकडे बोट दाखवायचं काम करतो. त्यांनी केलं नाही, ह्यांनी केलं नाही, ह्यांनी केलं नाही, असं होतं. हे कुठंतरी जबाबदारी टाकणं गरजेचं आहे. ही जबाबदारी जर प्रत्येक एक कार्यकर्त्यावरती टाकली आणि त्याला जर निकाल मागितला, कारण रिझल्ट ओरिएंट काम करावं लागेल या शहरामध्ये. जर 3.5 लाख लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकलाय, म्हणजे या शहरामध्ये आता तुम्ही पाहिलं तर महायुतीचाच महापौर आणि महायुतीचाच विरोधी पक्ष नेता. म्हणजे या शहरामध्ये कुठेही विरोधी पक्ष नेता आहे, विरोधी पक्ष नाही राहिलेला. त्यामुळे विरोधी पक्षनेता हा सभागृहात असताना तरी विरोधी पक्षाची खऱ्या अर्थानं भूमिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शहरामध्ये तुम्हाला पुणे शहरामध्ये करताना दिसेल. नक्कीच. काय बदल पाहायला मिळतील सर? आता तुम्ही बोललात की रस्त्यावर सुद्धा विरोधी पक्ष नेता लोकांचे प्रश्न करताना नेमके काय बदल पाहायला? मी कोणत्याही परिस्थितीमध्ये चौकात उभं राहून नुसतं आंदोलन करणार नाही. ज्या विषयामध्ये रिझल्ट येतील अशीच आंदोलन तुम्हाला भविष्यात केले दिसतील. विशेषतः या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरती. मी ज्या टायमाला कोरोना झाला इकडं संपूर्ण देशामध्ये, ज्यावेळेस कोरोना झाला होता आपल्या शहरामध्ये सुद्धा, मी कोरोना कालावधीमध्ये या शहराच्या आरोग्य व्यवस्थेला समांतर अशी व्यवस्था मी स्थापन करून दाखवली होती. शिक्षण असेल, वाहतूक असेल, या विषयावर सुद्धा मला मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी आहे. आणि 20 वर्षाचा माझा अनुभव जो शहरामध्ये आहे तो अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी काम करताना दाखवेल. नक्कीच. धन्यवाद आता आमच्या बरोबर बोलल्याबद्दल. तर शहरामध्ये जी आहे ते नवीन बदल आम्ही करणार आहोत. संघटनात्मक बांधणी बरोबरच आता पक्षाची कार्यशैली देखील बदलली जाणार आहे. त्याबाबतचा रिपोर्ट जो आहे तो पक्षश्रेष्ठींकडे सादर करून शहराच्या बाबतीत नवीन योजना आखण्यात येणार असल्याचं वसंत मोरे यांनी नवीन शहराध्यक्षांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आता शिवसेनेमध्ये कशा प्रकारचे बदल होतात, नेमकं कशी कार्यशैली असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु सध्या जे आहे ते सगळीकडं शिवसेनेमधील या मोठ्या बदलाची चर्चा होताना पाहायला मिळते. नवराष्ट्रसाठी निखिल सुक्रे, पुणे.